आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा 52,732 मतांनी दणदणीत विजय झालाय। किसन कथोरे हे मुरबाड विधानसभेचे नाबाद फलंदाज ठरले असून त्यांचा सलग 5व्यांदा विजय झालेल्या दरम्यान किसन कथोरे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधलाय। या मतदारसंघातला विकास हाच दृष्टिकोन ठेवून मी गेल्या 4 वेळेला चांगल्या प्रकारचं काम केल्यामुळं आणि प्रेम दिल्यामुळं निश्चित जनतेने माझ्यावर एक मनापासून प्रेम केलेलं आहे आणि ते प्रेम कितीही विरोध झाला तरी लोकांनी दाखवून दिलंय की आम्ही संघर्षात सुद्धा बरोबर आहोत आणि कधीही कथोरे साहेबांच्या विरोधात जाणार नाही। हक्काने मतदार मला विश्वासाने मतदान करतात आणि मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी देतात। साहेब, कुठंतरी म्हटलं जायचं की जे आत्ताचे सध्याचे जे माजी केंद्रीय मंत्री आहेत यांचा अंतर्गत विरोधी प्रचार चालू होता, काय सांगाल या संदर्भात? नाही, खरं म्हणजे माझ्या विरोधात ते एकटेच नव्हते, माजी बरेचसे होते, सगळे माजी होते। त्यांच्या विरोधात मी एकटाच लढत होतो, तो आजी होतो। त्यामुळे आजीची बाजी झाली आणि त्यांची परिस्थिती गंभीर झाली। साहेब, जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्याकडनं कुठंतरी प्रचारामध्ये बोललं जायचं की फक्त आमच्याकडे विकासाचे वारे वाहिले जातात, अशा वल्गना केल्या जातात, मात्र विकास कुठेही केला जात नाही। त्यांना खरं मी आता चष्म्याचं आमचं काम खूप मोठं चांगलं चालतंय, डोळ्यांचं तपासण्याचं, ते मी चष्मे पाठवून देणार आहे त्यांना विकास दाखवण्यासाठी। न्यूज 18 लोकमतसाठी सचिन पोद्दारचं सुनील घरत, मुरबाड, ठाणे। आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे। दरम्यान विकास कामांमुळे जनतेने साथ दिली असून यापुढेही जनतेचा सेवक म्हणून काम करणार अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी दिली। आमच्या इंदापूर तालुक्याच्या जनतेने हा विजय विकासाच्या बाजूने दिलेला आहे। निश्चित प्रकारे आमच्या मित्रपक्षाचे सगळेच आमचे सहकारी या सर्वांनी एकत्रितरित्या चांगलं काम केलं आणि जनतेने पण विकासाला मत दिलं। मागील 5 वर्षामध्ये जो विकास आम्ही सर्वांनी केला आणि त्या विकासाची पावती दिल्याने आमची लाडकी बहीण, ह्या लाडक्या बहिणीला पण कळलं की निश्चित प्रकारे युतीच्या सरकारने आपल्यासाठी काहीतरी करतंय, भविष्यामध्ये पण करणार आहे। त्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचा माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे। हा विजय तुम्ही इंदापूर तालुक्यात कुणाला समर्पित करताय? हा विजय मी तालुक्यातील माझ्या सर्वसामान्य जनतेला समर्पित करतो। मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर। आणि आता महानिकाल घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। अमरावती जिल्ह्यात महायुतीला दणदणीत यश मिळालेलं आहे। दरम्यान विजयानंतर नवनीत राणांनी भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचं आपल्या निवासस्थानी स्वागत केलं। यावेळी त्यांनी सर्वांचा औक्षणही केलं। भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शांताराम मोरे यांचा विजय झालेला आहे। या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत विजय उत्सव साजरा केला। बदलापूर मुरबाडमध्ये भाजपच्या किसन कथोरेंनी विजयी जल्लोष केलेल्या दरम्यान कथोरेंच्या विजयी रॅलीत बुगाटी नावाच्या बैलानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। बैलाच्या शरीरावर किंग मेकर किसन कथोरे यासह नाद करा पण कथोरेंचा कुठे असा मजकूर लिहिण्यात आला होता। कराड दक्षिण मतदारसंघात भाजपच्या अतुल भोसलेंनी काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला। दरम्यान हा जनतेचा विजय असल्याची भावना भोसलेंनी व्यक्त केली। यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचाही समाचार घेतला। चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात भाजपच्या देवराव भोंगळेंचा अवघ्या 3000 मतांनी निसटता विजय झाला। दरम्यान विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। सोलापूर मध्य मतदारसंघात भाजपच्या देवेंद्र कोठेंनी दणदणीत विजय मिळवला आहे। त्यांनी एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांचा 48,000 मतांनी पराभव केला। चंद्रपूरच्या वरोरा मतदारसंघात भाजपच्या करण देवतळेंनी विजय मिळवला आहे। दरम्यान हा विजय मतदारांना समर्पित असल्याची भावना देवतळेंनी व्यक्त केली। बदलापूर मुरबाड मतदारसंघात भाजपच्या किसन कथोरेंचा 5व्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। यावेळी कार्यकर्त्यांनी विजयी रॅलीत बुगाटी नावाच्या बैलाच्या शरीरावर किंगमेकर किसन कथोरे यांची प्रतिमा बनवली आणि त्यामुळे या रॅलीतल्या बैलाची सर्वत्रच चर्चा आहे।
चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजपचं कमळ फुललंय. आमदार बंटी बांगडिया यांनी हॅट्रिक करत काँग्रेसच्या सतीश राजदुरकर यांचा 9,853 मतांनी पराभव केला.